आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तुम्हाला वाटलं असेल की हे काय आहे, अशी काय सुरुवात केली आहे हिने. अशी जर एखादी व्यक्ती कंटिन्यूस तुमच्या घरामध्ये अशी कोण असेल आणि अशा आवाजात हसत असेल आणि अशा आवाजात कुठेही जाईल तिकडे अशीच एंट्री मारत असेल, तर तुम्ही काय म्हणाल? मला आज तुम्ही कॉमेंटमध्ये सांगाच. मला जाणून घ्यायचंच आहे खरंच. प्लीज. पूर्ण व्हिडिओमध्ये ही व्यक्ती असंच करत असते. पूर्ण व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंड साऊंड म्हणजे असतोच, पण त्या व्यतिरिक्त हिचा एक वेगळा नॅचरल बॅकग्राऊंड साऊंड असतो. टिन 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 टिंग टिंग. हिंट मिळालेली आहे. पटापट कमेंट करा. थंबनेल बघितलं असेल तर असं नाही, चीटिंग नाही करायचं. मी आता काहीतरी करतेच आयडिया थंबनेलला, पण तुम्ही कॉमेंट करा पटापट. म्हणजे खरं तर हसणं हे खूप चांगलं आहे तुमच्या आरोग्यासाठी. लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन असं म्हटलं जातं. कित्येक लोक लाफ्टर क्लब पण जॉईन करतात. पण इतक्या लेवलवर विनाकारण हसणं, कोणाच्या घरी काही प्रोग्राम असला, कोणाच्या घरी काही असलं फंक्शन किंवा काही असलं तर तिकडे जाणं, तिकडे लोकांना अनॉय करणं, तिकडे जाऊन जोरात हसणं आणि आपला प्रेझेन्स फील करून देणं, हे चांगलं नाही आहे. ह्याला म्हणतात तुम्हाला बेसिक एटिकेट्स नाही आहेत. तुमच्या येण्याने लोकांच्या चेहऱ्यावर आनंद नाही, लोकांना विचित्र वाटतं. लोकांना असं वाटतं की अरे बापरे, आता ही आली वेडीबाई आणि हिला झेलावंच लागेल, कारण ही आपल्या रिलेशनमधली आहे किंवा ही आपल्या कोणतरी सुनेची बहीण लागते किंवा असं काहीतरी. असं कोणाच्या सासूच्या चेहऱ्यावर असे एक्सप्रेशन्स येऊ शकतात आणि हे नॅचरल आहे आणि हे खरं आहे. समजा माझ्या घरात काही आहे, फंक्शन आहे, पार्टी आहे किंवा कोणाच्याही घरी आहे आणि जर माझी कोणी ओळखीची व्यक्ती अशी असेल तर मला तिच्या येण्याने टेन्शन होईल. मला असं वाटेल की बापरे, हिला बोलवणं तर भागच आहे, कारण हिला आपण अवॉइड नाही करू शकत. काही लोक असे असतात की ज्यांना आपल्याला त्यांचा प्रेझेन्स आवडत नाही, पण आपण त्यांना सहन करतो. तर अशी जर कोण व्यक्ती असेल तर नक्कीच माझ्या सेम फिलिंग्ज असतील त्या व्यक्तीबाबत, कारण ही कुठेही जाते. एकतर हिच्या हसण्याने ही उगाचच म्हणजे अक्षरशः लोक असं म्हणतील की काय वेडीबाई आहे, बरी आहे ना डोक्याने, हिला कसली गरज आहे का, हिला हिच्या घरात म्हणजे कंपाऊंडर आहे तर त्याच्यामुळे त्याचा काही उपयोग नाही, पण हिला एक्सटर्नली असं काही डॉक्टरची मेडिकल हेल्पची गरज आहे का, हिच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे का. उगाचच वेड्यासारखं हसणं हे एक डिप्रेशनचं लक्षण आहे असं मला वाटतं. की कशाला ना, म्हणजे असं जो माणूस आतून खूप एकटा आहे, ज्याला खूप असे दर्द आहे, दुःख आहे, तीच व्यक्ती असं म्हणजे सायकोलॉजिकली हेच असू शकतं. तर अशा प्रकारचं हिचं हसणं आहे. आणि दुसरी गोष्ट जी हिच्या बाबतीत आहे की ही सगळीकडे जाऊन आपल्या गिफ्ट्सचा, आपल्या सगळ्या काही जे काही भडीमार करते गोष्टी देऊन वगैरे, तर हिला असं दाखवायचं असतं सगळीकडे जाऊन की मी तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी देते आणि मी नसेन तर तुम्हाला काहीच मिळणार नाही आणि तुम्हाला काही गिफ्ट्स नाही मिळणार आणि कोणीच माझ्या इतकं बेस्ट गिफ्ट देऊच शकत नाही. तर ह्याबाबत पण माझं असं म्हणणं आहे की ठीक आहे ना, कधीतरी वन्स इन अ व्हाईल काहीतरी ओकेजनला गिफ्ट देणं हे आपण स्पेशल काहीतरी समजू शकतो. बट उगाचच उठता बसता गिफ्ट, नुसतं असं सहज भेटायला गेलं वगैरे तर आपण म्हणतो की रिकाम्या हाताने जाऊ नये, पण मग काहीतरी फळं घेऊन जाणं, काहीतरी खायला घेऊन जाणं किंवा दुसरं काही कितीतरी गोष्टी आहेत ज्या आपण असं सहज जेव्हा कोणाला भेटायला जातो तर आपण त्या असं घेऊन जातो. अशाच गोष्टी घेऊन जातो ना. उठसूट आपण कोणाला साडी, कपडे, बॅग, कॉस्मॅटिक्स आणि असं काहीतरी डेकोरेशनचे आयटम असं वगैरे थोडी देतो. असं कोण देतं? तर देते अशी एक व्यक्ती आहे जी देते. ती म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत ओळखलंच असेल, हिचं नाव आहे बोचूमॉन. हिचं म्हणजे बाप रे नेक्स्ट लेवल. आता मी बघते केव्हापासून हे चालू आहे. जो दिवस
उजाडेल त्या दिवशी काही ना काही, म्हणजे काही त्या दिवशी ओकेजन नसेल ना त्या दिवशी पण ही काही ना काहीतरी ओकेजन काढून एकतर सगळ्यांची घरं हुंगत फिरते, सगळीकडे जात असते उगाचच. म्हणजे ह्या बाईच्या दिवसामध्ये किती तास आहेत हाच मला एक मोठा प्रश्न पडलाय. त्या डॉक्टर कंपाऊंडरचं तर मी आता काही बोलतच नाही, कारण मला खात्री आहे की तो फक्त आणि फक्त व्हिडिओसाठी घराबाहेर पडतो आणि परत कॅमेरा ऑफ झाल्यावर घरात लपून बसतो, जसा तो फेलियर त्यांच्या घरात असतो ना. हां, ज्याचं नाव यश आहे पण तो ही इज द बिगेस्ट फेलियर, तर तो घरात असतो तसाच हा पण असा लपून याला ठेवलेला असतो. कारण कधी हा जातो, कधी येतो, कधी पण अवेलेबल असतो आणि मग त्याची तारीफ करायची आणि वर म्हणायचं की अरे तू इतका चांगला कसा, तू इतकं कसं काय कोण करू शकतं, तू माझ्या प्रत्येक गोष्टीला हा म्हणतो, प्रत्येक गोष्टी म्हणजे त्याला चढवून 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 त्याला असं ठेवायचं की बस ऐसे ही मुझे खुश रखते रहना, तू मला खुश नाही ठेवलंस तर बघ तुझी काय करणार. आणि ते त्याला स्वतःला इंटरनली माहिती आहे, तर तो बोलू नाही शकत, पण त्याला ते माहिती आहे की बाबा हिला खुश ठेवायलाच लागेल, नाही म्हणायची बिशाद हिम्मत माझी. त्याच्यामुळे काय आता, म्हणजे ती स्वतः पण बोलले की त्याला वाटत पण असेल, पण वाटतच असेल बाई अशा येड्याबाईबरोबर जी स्वतःचा नवरा असताना दुसऱ्यांच्या गळ्यात पडत असते बघावं तेव्हा. म्हणजे इतकं करून पण त्याला जर हे मिळत असेल आणि तरी तो अशी वागणूक सहन करत असेल, म्हणजे काहीतरी मोठा ब्लंडर आहे मंडळी, साधी सोधी गोष्ट नाही आहे ही, काहीतरी मोठी गोष्ट आहे तरच तो तिला सहन करतोय. एकतर निघून जाण्याची भीती, नाहीतर काहीतरी जाईल, काहीतरी तमाशा होईल, फुगून बसेल, मग ती कटकट नको, घरी आई आहे, आईला काय वाटेल, आईला पण माहिती आहे, मग ते घरी काय पाणी घालून उसळी बनवते ते पण बंद होईल, तर सगळ्या गोष्टी होतील हे विचार त्याच्या डोक्यात फिरत असतील. आणि मेन म्हणजे पैसा येणं बंद होईल, कारण आता ओव्हर द पिरियड ऑफ टाईम ह्याची कमाईची क्षमता तर संपलेलीच आहे, हा काय कमाई करतच नाही आहे, हळूहळू ह्याच्यामध्येच इन्वॉल्व झाला आहे. त्याच्यामुळे आता हिने असं केलं आहे की फॅमिली मेंबर्सना पण आपल्या बिझनेसमध्ये जो सो कॉल्ड हिचा जो बिझनेस आहे ना, धंदा उघडला आहे, त्यामध्ये खोट्या फेक दुनियेमध्ये सामील करून घेतलं आहे, त्यांना पण अडकवलं आहे, जेणेकरून त्यांची जी बाहेर काहीतरी अर्निंगची कपॅसिटी असेल ती संपून जाईल आणि हिच्याभोवतीच ते रिव्हॉल्व होत राहतील. इतकी चालू भयंकर बाई आहे. कुठलाही दिवस असू दे, उगाचच ह्याला गिफ्ट घ्यायचं आहे, त्याला गिफ्ट घ्यायचं आहे, ह्याच्यासाठी घ्यायचं आहे, मग 56 साड्या घ्यायच्या, ड्रेस घ्यायचे, बॅग्स घ्यायचे, वाटत सुटायचं, हे घ्या तुम्हाला, हे घ्या. ते इवन दिवाळीच्या साड्यांची, भाऊबीजेची पण शॉपिंग केली. मी समजू शकते की बहिणीला वगैरे घेतलं, ठीक आहे, पण आपली बहीण, आपली चुलत बहीण, आपली मावस बहीण, आपली मानलेली बहीण, ह्याच्यामध्ये काही फरक असतो की नाही? की सगळ्यांनाच एका पेजवर ठेवतात की एका बहिणीला दिलं तर सगळ्यांना तेच द्यायचं. म्हणजे आपण असतं ना, एकीला साडी देतो तर एकीला पाकिट देतो, एकीला 2000 दिले तर एकीला 1000 देतो, असं काहीतरी असतं ना, 19-20 असतं ना. पण असं नाही आहे बाबा, सगळ्यांना सरसकट सेम. आणि त्यातल्या त्यात स्वतःच्या बहिणीला आणि आईला तर आणि वेगळं, ते त्यातल्या त्यात त्यांना जरा जास्त थोडं हाय लेवलवर थोडं द्यायचं, बाकीचे सगळे एका पेजवर. आणि आत्या बित्त्या, काकी, मावश्या, वहिनी, सगळ्यांना. मग ते नाही होत तर अजून मग काही नसेल, आता काय नाही आहे, आज कुठला खर्च नाही, अरे आज काय नाही घ्यायचं, आज कोणाला गिफ्ट नाही, काय नाही, मग मुलीला घेऊन जायचं की आज तर माझ्या मुलीला गिफ्ट देणं तर बनतं आहे बॉस, आज तर द्यायचं आहे, आज तिने किती मोठं काम केलं आहे, झेंडे काढले आहेत अक्षरशः, काय रॅम्पवर चालली आहे अशी फुतकत आणि आपली दाखवत, नाही का? कारण ते सगळ्यांना जमत नाही असं कॉन्फिडेंटली अशा कपड्यांमध्ये चालणं. पण माझ्या मुलीने ह्या वयात करून दाखवलं आहे, तर तिला नको का गिफ्ट द्यायला, म्हणून तिला गिफ्ट द्यायचं, मग त्यासाठी जायचं आणि ते त्याच दिवशी जायचं. त्या मुलीला पण इतकी घाणेरडी सवय लागली आहे सगळं गिफ्टची, आणि प्रत्येक गोष्ट हे अंगाशी आल्याशिवाय राहणार नाही आहे. की कुठलेही काम करताना ती मुलगी आता एक्सपेक्ट करणार की मी हे तेव्हाच करेन, ह्याच्या बदल्यात मला काय मिळणार ते सांगा, आधी तुम्ही काय देणार ते पुढे ठेवा, ऑफर करा, ऑफर सही लगा तो मैं करूंगी नाही तो रिजेक्ट, हे होणार आहे हिच्या बाबतीत आणि हे झालंच पाहिजे, त्याशिवाय हिचे डोळे उघडणार नाहीत.
आणि जरी ती ते पूर्ण करू शकली, तिची डिमांड ती पूर्ण करू शकली आणि तिला असं जर वाटत असेल की मी तर काय झालं, ती डिमांड करते पण ती काम करते आणि त्याच्या बदल्यात मी जर तिची डिमांड पूर्ण करू शकते तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर ह्या मिसअंडरस्टँडिंगमध्ये राहू नकोस. हे भयंकर लेवलवर घाण होणार याची, कुठलीच राहणार नाही ती मुलगी. आणि आता तर म्हणजे तिचं काय वाट तर लागलीच आहे शारीरिकरित्या आणि मेंटली पण तुम्ही तिला करून ठेवणार. पूर्ण तिची तुम्ही काळजी घेतलेली आहे त्या बाबतीत की तिला कसं स्पॉईल करायचं आणि तेच तुमचे प्रयत्न चाललेले आहेत. करा स्पॉईल, यू विल गेट टू नो वन डे. ओके, आता हे झालं मुलीच्या बाबतीत. हिच्या बाबतीत पण तेच, प्रत्येक गोष्टीला ही पण गिफ्ट एक्सपेक्ट करते, प्रत्येक गोष्टीला हिला पण काही ना काहीतरी हवंच असतं. आता दरवर्षी जो नवीन फोन येतो तो नवीन फोन पाहिजे असतो. म्हणजे आयफोन आता 17 आला तर 17 पाहिजे. आता 16 होता, 16 आत्ता म्हणजे 16 आणि 17मध्ये इनफॅक्ट फार कमी दिवसाचं अंतर आहे, महिन्यांचं. म्हणजे लगेचच खूप लवकर 17ची सिरीज आली. त्याच्यामुळे बहुतेकांनी म्हणजे ते इवन विचार नाही केला कारण आत्ताच घेतलेला होता. पण नाही, ह्यांच्याकडे आहे उधळायला आणि असा सगळ्यांना फसवून असे जे पैसे असतात ना, हे फक्त कमी काळासाठी असतात, थोड्या दिवसासाठी असतात. ते असं जितक्या सहजतेने दिसतात ना तितक्या सहजतेने नष्ट होतात आणि इतका बडेजाव करतात ना, हे ह्यांच्या बाबतीत नक्कीच होणार आहे. आणि उगाचच नाही, लास्ट टाईम ती जे म्हणत होती ना की त्याचं हे खराब झालं क्रेडिट कार्डचं आणि मग धसका घेतला त्यांनी वगैरे, ते सगळं ह्याच कारणामुळे. फक्त बोलायच्या बाता आहेत की असं आम्ही क्रेडिट कार्ड नको बाबा नको, पण जेव्हा स्वतःवर उडवायचं येतं ना तेव्हा मग कुठे हे कॅल्क्युलेशन नाही काम करत. मग हवं आहे आंदो 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 असं आहे या बाईचं. सो ते घेतलं 17 घेतला तर घेतला. आता एवढं मोठी गोष्ट घेतल्यानंतर कुठे थांबायचं ते नाही. आता हे झालं ना, आता दिवाळीचं गिफ्ट वेगळं, मग परत पाडव्याचं गिफ्ट वेगळं, मग पाडव्याला पण परत सोन्याचं मंगळसूत्र माझ्यासाठी घेतली स्पेशल गिफ्ट. म्हणजे ह्यांची मला इतकंच सांगायचं आहे मंडळी, तुम्हाला असं वाटत असेल की मी प्रत्येक वेळेला काय बोलते, तर मला एकच गोष्ट सांगायची आहे. सगळ्या गोष्टीचा मतितार्थ हाच आहे की ह्यांच्या सगळ्या रिलेशनशिप्स, सगळ्या जे पण काही आपण ज्यांना आयडियल फॅमिली समजतो ना, ही आयडियल नसून फक्त गिफ्ट्स आणि पैशाच्या जोरावर नुसतं एकमेकांना काहीतरी मिळण्याच्या अपेक्षेने जोडली गेलेली फॅमिली आहे. जेव्हा हे मिळणं बंद होईल तेव्हा ह्यांचे सगळं कशी ताटातूट होईल ना, हे जग बघणार आहे एक दिवस. आणि ऑलरेडी हे फनीने फेस केलेलं आहे. हे जे आत्ता जे काही तो वागतोय करतोय ते त्याला आता शहाणपण म्हणावं की हे सारवासारव किंवा आता ते टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न आहेत ते त्याला स्वतःला माहिती आहे. तर तुम्हाला मी एक छोटीशी हिंट देते, एक स्टोरी देते की एक कपल होतं आणि त्या कपलचं नवीन लग्न झालेलं आणि लग्न होताना त्या मुलीला असं वाटलेलं की खूपच अगली डकलिंग आहे हा आणि खूपच कसा आहे आणि मला अजिबात हा दुनियेतला सगळ्यात शेवटचा व्यक्ती असेल ना तरी मी ह्याच्याशी लग्न करणार नाही असं ती व्यक्ती म्हणाली होती. पण मग तिच्या आईने तिला समजवलं की बिग शॉट आहे बॉस आणि तुला ह्याच्यापेक्षा तुझे टँट्रम्स झेलणारा आणि तुझ्यावर लट्टू येळा तुला मिळणार नाही, तर तू कर ह्याच्याशी आणि एकदा तुझं लग्न झालं ना की तुला कळेल बघ जे मी म्हणते ना ते बरोबर होतं. आणि मग त्या व्यक्तीने त्याच्याशी लग्न केलं. तिला पण कुठेतरी पटलं, तिला पण असं वाटलं की जाऊ दे ना, फार तर काय, तसं पण अंधारात काय दिसत नाही काय नाही आणि त्याच्यात आपण डोळे बंद करू म्हणजे भाभीच्या भाषेमध्ये आपल्या डोळ्यासमोर अंधार येईल. डोळे बंद केले की अंधार, तसं अंधारात अंधार आणि त्याच्यामध्ये हा अंधारलेला माणूस, तर ते मॅनेज होऊन जाईल असं म्हणून तिने केलं लग्न. आणि मग तिचे एक्सपेक्टेशन एवढे हाय होते, तिला एवढ्या हाय एक्सपेक्टेशनने आईने पाठवलं होतं. जसं आता ही स्वतःच्या मुलीला मटेरियलिस्टिक करते तसं तिच्या आईने पण तिला मटेरियलिस्टिक बनवलं होतं. तर त्यामुळे
तिचे एक्सपेक्टेशन एवढे हाय होते की तिला असं वाटू लागलं की मला जितकं पाहिजे तितकं मला मिळतच नाही आहे. मला रोज फॅन्सी डिनर्स पाहिजेत, मला आठवड्यातनं एकदा कुठेतरी असं छान ठिकाणी घेऊन गेलं पाहिजे, डेट नाईट्स पाहिजेत आणि असे गिफ्ट्स पाहिजेत. ते तिला मिळत नव्हतं. मग ती मुलगी रुसली, गेली आईकडे जाऊन म्हणाली की आई यार मला तू फसवलंस आणि असं तू केलंस, माझ्याबरोबर चिटिंग झाली आहे आणि मला नाही मी नाही जाणार, असं रुसून बसली. इथे तो मुलगा आणि त्याची आई पण नटमोगरीच होती, पण तेव्हा थोडं तिला आपल्या मुलाकडे बघून दुःख झालं. तिला वाटलं की अरे असं कसं माझ्या मुलाची काय हालत, एवढं तो जीवापाड प्रेम करतो पण ह्याची बायको गेली याला सोडून आणि आता काय होणार, कसं होणार. आणि मग त्यांनी असं विचार केला आणि मग तिकडे ती मुलगी, तिची आई पण तिला समजवत होती, अगं जा ग, तरी खूप मिळतंय, ॲडजस्ट कर, हे कर, नाही तर तू कर काहीतरी. पण ती मुलगी ती काय करू शकणार होती. तिने तर ती फेल होती, 12th फेल, तर त्याच्यामुळे तिला काहीच जमत नव्हतं. मग त्यावेळेला होता कोविड जस्ट आलाच होता. तर मग तिने विचार केला की आता मी एक काम करते, मी आता व्लॉगिंग स्टार्ट करते. असंच कोणाचा तरी व्लॉग बघत होती आणि तिला वाटलं की आपण पण हे करूया, आपल्याला दुसरं काही जमणार नाही, आपण DBSच बनवूया म्हणून आणि बघूया आपण काय वर्कआउट होतं का. आणि मग ती DBS बनली. ती DBS बनल्यानंतर तिला सूर्ग बसला आणि थोड्या गोष्टी बरोबर तिला जसं हव्या होत्या तशा होऊ लागल्या आणि तिला असं कळलं की हेच मी करत राहिली तर मग माझं पण म्हणजे एक्स्ट्रा इन्कम होईल आणि माझ्या नवऱ्याचं मिळून आम्ही खूप मस्त असं मज्जा करू शकतो आणि माझं जे लाईफ आहे, जे ड्रीम लाईफ आहे ते मी जगू शकते. आणि मग त्यांचं पॅचअप झालं आणि मग तो मुलगा पण म्हणाला ठीक आहे, आपण तू जे करतेस त्याच्यामध्ये मी तुझी साथ देईन, ह्याच्यामध्ये जर चांगलं झालं तर माझं जे काही करिअर आहे ते मी कायमचं सोडून देईन आणि तुझ्याबरोबरच लागेन, तुझ्या मागे फिरेन, तुला जे हवं ते देईन आणि तुझा लट्टू बनून राहीन. तर असं म्हणून त्यांचं पॅचअप झालं आणि त्या बोलीवर मग ते नांदू लागले. आणि त्याच्यानंतर वेळच्या वेळी तो मुलगा तिला गिफ्ट्स द्यायला लागला, तिच्यावर गिफ्टचा भडीमार करू लागला आणि तिला जे पाहिजे होतं तसं फॅन्सी डिनर वगैरे. मग एके दिवशी ती मुलगी हेही बोलली की आम्ही विचार करायचो फक्त, पण आज आम्ही ते करतोय, आज आम्ही ते जगतोय आणि खरंच हे फक्त आणि फक्त माझ्यामुळे म्हणजे तिच्यामुळे पॉसिबल झालं. ती त्या सगळ्या गोष्टीचं क्रेडिट स्वतःला घेते, पण ॲट द सेम टाईम ह्या लट्टू कुमारला त्याला फक्त इतकंच महत्त्वाचं आहे की ती परत मिळाली त्याला आणि त्यासाठी तो कुठलीही किंमत मोजायला तयार आहे. आणि आता परत ती जाऊ नये, परत ते होऊ नये जे काही वर्षांपूर्वी घडलं होतं, त्यासाठी तो सगळे प्रयत्न करतो आणि त्यामुळेच तो तिला सांभाळून घेतो आणि सगळं काही तिच्या मर्जीने करतो. तर अशी ही स्टोरी आहे. तर हे अचानक झालेलं नाही आहे किंवा हे असं नॅचरल नाही आहे, ह्याच्या मागे खूप दर्दनाक कहाणी आहे. ती कहाणी मी तुम्हाला सांगितली, माझ्या तोंडून तुम्हाला ती एवढी दर्दनाक वाटली नसेल, पण खरं खूप दर्दनाक आहे मंडळी. दर्दनाक समजू नये का, ठीक आहे. आणि मी डाएट करते असं म्हणून आपलं लंच बाहेर, मग डिनर बाहेर. आता त्या दिवशीच तुम्ही बघितलं मूवीला गेली, हिच्या एकतर मी तेच सांगते ना, दिवसाला किती तास आहेत काय माहिती. सकाळी उठली, सगळं तयारी केली, छच्चो आई काय ना काय कुठले दुनियाभरचे मंत्रपठण श्लोक बी काय शोधून काढतात आपले. ओम याम नूम याम ढूम याम चाललेलं असतं त्यांचं. म्हणजे एक नमुने आहेत, नमुने. यांचं तर काय बोलावं तेच मला कळत नाही आहे. म्हणजे खूप आहे माझ्याकडे बोलण्यासारखं. त्याच्यामुळे ना म्हणजे असं नाही की मला काय बोलता येत नाही, मला खूप बोलण्यासारखं आहे, पण एकेकावर एपिसोड होऊ शकतो असे कॅरेक्टर आहेत. एनिवेज, तर मला हे सांगायचं आहे की मग ते झालं, मग तिथून बाहेर पडली, मग त्या समोरच्या वहिनींकडे गेली, मग त्यांना जाऊन गिफ्ट देऊन आली काहीतरी त्यांच्या लेवलचं. मग तिकडे कारण जे म्हणजे जे हिचे ठरलेले आहेत ना कॉन्टेंट कॅरेक्टर, तिकडे पोचते. तर तिकडे गेली, मग तिकडे टाईमपास केला, फराळ बिराळ केला, मग तिकडून कुठल्या तरी मॉलला गेली, मग मॉलमध्ये मूवी वगैरे बघितला, मग तिथे पॉपटेट्समध्ये खाल्लं, मग तिथून मग परत संध्याकाळी घरी आली, दिवे लावले, परत मग स्वतःच्या त्याचे तो जो भाऊ आहे, मोठा भाऊ म्हणजे फनीचा भाऊ, त्याच्याकडे गेली. मग तिकडे जाऊन
करून आली, मग घरी आली परत, मग खाली ते काहीतरी होतं, मेळावा भरला होता, मेला, तर त्या मेळ्यामध्ये मग टाईमपास केला, तिकडे टाईमपास फिरली बिरली वगैरे काय काय मजा केली. मग घरी आली, मग घरी आल्यानंतर ढबी डुकरे आणि फुगीबरोबर डिनर प्लॅन केलेला. मग ढबी डुकरे फुगी आले, मग त्यांच्याबरोबर ही डिनरला गेली. असं करून म्हणजे पूर्ण दिवसामध्ये या बाईचा पाय थाऱ्यावर नाही, नुसतं इकडे फिरायचं तिकडे फिरायचं, ह्याच्याबरोबर जायचं त्याच्यावर. त्याच्या आदल्या रात्री पण ही बाई त्या फ्रेंड्सबरोबर गेली होती जेव्हा लंचला का काहीतरी, मग तिथे गेलेली, डिनरलाच गेलेली. म्हणजे इतकं ही, आणि त्याच्यानंतर ही 3 दिवस त्या ढबी डुकरे बरोबर फिरत होती. म्हणजे लिटरली त्याच्याबरोबर नाही, पण त्याच्या भावाच्या बड्डेला तिथेच, त्याच्या मुलीच्या मिडनाईट बड्डेला, म्हणजे भाऊ आणि मुलीचा मिडनाईट बड्डे तेव्हा तिकडे, मग त्याच्यानंतर ते डिनरला गेले तेव्हा, मग त्याच्यानंतर परत तिच्या ॲक्च्युअल बड्डेला. म्हणजे ह्या बाईकडे किती वेळ आहे आणि किती ते अंगात मस्ती, आणि सगळीकडे फिरायचं, सगळीकडे दात काढायला जायचं, हिला घरदार काही नाही. आणि म्हणे मी डाएट करते आणि कसली मी एकदम कशी परफेक्ट आहे, अशी वाऱ्यावर सोडलेली. जर असं म्हणजे सासूला काहीच वाटत नसेल, घरातनं काही बंधनच नसतील, तर काय न परफेक्ट व्हायला काय हवं काय आहे. आणि सगळीकडे लोंबत असतो बरोबर. त्याला पण काय सांगतो, फक्त माझं आज फुल बिझी रुटीन आहे आणि हॉस्पिटल क्लिनिक आहे, पण नेहमी बघा तेव्हा सकाळी म्हटलं तरी सकाळी हिच्याबरोबर लोंबत असतो, रात्र म्हटली तर रात्री लोंबत असतो, आणि वेगळा मध्यरात्री आणि लोंबेल तो आणि वेगळाच कुठे टांगते याला. म्हणजे इतकं करून पण ह्या लोकांचं काय बाबा, असं दाखवतात की आम्ही किती थकलो. अरे तुम्ही तुमच्या कर्माने थकलात, हां, नॉर्मल नाही आहे हे सगळं. आणि त्यात तो एक तो बोलली ना फेलियर, बिगेस्ट फेलियर यश नावाचा, तो फेलियर तो असतोच. म्हणजे त्यांना तर घरातल्यांनी त्याच्या तर विकलंय वाटतं ह्यांना. कारण कसले आईवडील आहेत, काय म्हणजे इज्जत नाही काय नाही याच्याकडे. त्या मुलाला लक्ष्मीपूजनला वगैरे आपलं घरची दिवाळी सोडून इथेच आपला तो एक, म्हणजे त्याला पण काय करून ठेवलंय, त्याला काय असं देते की काय, म्हणजे तो जातच नाही, इथेच असतो. म्हणजे पैसे कट करणार वाटतं मॅडम, हां, जर नाही काम केलं आणि सुट्टी बिट्टी मारली तर. म्हणजे काय फॅमिली आहे. मी बोलली ना, एकूण एक कॅरेक्टर फक्त आणि फक्त पैसे आणि काही ना काहीतरी मिळणार ह्याच्यावरती जोडलेलं आहे. इतकंच काय की हे नवरा बायकोचं रिलेशन पण ह्याच्यावरच बेस आहे. जेव्हा म्हणजे खरी किंमत तेव्हा कळेल, खरं कोण कसं आहे हे तेव्हा कळेल जेव्हा ह्या गोष्टी नसतील, आणि कधी काही असा कठीण काळ, त्या काळामध्ये तुम्ही कशी साथ देता एकमेकांना, तेव्हा ह्या खऱ्या गोष्टी कळतील. आता येते ढबी डुकरेकडे. ह्याचं तर काय बाबा, आजचा तो सोहळा बघितला तुम्ही, म्हणजे सोहळा काय असं दाखवलं, काय करणार आहे आणि काय नाही, मला अशी थीम पाहिजे, मला तशी थीम पाहिजे, मी हे ठरवलं आहे, आणि मला असं काहीतरी असं ना एकदम असं फेस्टिव्ह हे पाहिजे होतं, आणि काहीतरी असं वेगळं होतं. तुम्हाला कळेल, तुम्ही बघतच राहा, तुम्हाला कळणार, खूप मजा येणार, डुक्कर कुठचा. आणि इतका कंगाल झालाय ना, खरं तर इतका कंगाल झालाय ना, काय नाही, नुसतं असं ना काहीतरी फुसका बार निघतो, नुसतं असं दाखवण्याचा प्रयत्न करतो की मी खूप भारी आहे आणि खूप भारी काहीतरी करणार आहे, असं. म्हणजे ते एक फील देतात ना तुम्हाला, सतत असं काहीतरी असं सांगितलं, सस्पेन्स ठेवलं की बघितल्यावरती असं. पण प्रत्येक वेळेलाच असं छान वाटतंच असं नाही आहे ना. म्हणजे ह्याचं असंच झालंय की मोठ्या मोठ्या बाता आणि शेवटी काहीतरी एकदम फुसका बार निघतो. तर तसं ह्याचं ते बड्डेला काय ती थीम, म्हणजे फुक्कट मिळेल तर काहीही पौष्टिक आहे याला, काहीही. म्हणजे त्याची इतकी नेक्स्ट लेवलवर तारीफ करायला काय सेन्स होता का. ते केळीची पानं लावली बॅकड्रॉपला, आणि काय म्हणे की मला ना अशी ती प्लास्टिकची आणि ते ह्याची नको होती आर्टिफिशियल, म्हणून मी रिअल पानांचं करायला सांगितलं. काय अर्थ आहे का, तिच्या सत्यनारायणाची पूजा आहे का, त्या केळीच्या पानांना काहीतरी महत्त्व असतं, ते कुठल्या तरी ओकेजनला लावतात. हे काय आहे, बड्डेचं बॅकग्राऊंड डेकोरेशन केळीच्या पानांचं कोण करतं, हे काय, हे पर्यावरणाला किती हानिकारक आहे ही गोष्ट, किती फालतूगिरी आहे तुम्ही. अक्षरशः म्हणजे तोडून आणली ती, आणि असं सगळं, म्हणजे काय हे कसला नाद आहे हा, ही कसली माणसं आहेत. आणि ते ह्याचं पण बन्सलचं पण ते तर काय, ते वेड्यासारखं एकाच टाईपचे कॉस्ट्युम, आणि ह्याच्या बायकोला तर कसली चटक लागली आहे ते तिलाच माहिती. बुबूवाली सगळ्यामधनं आपले ते बुबू दाखवायचे, बुबू गर्ल, तिचं नाव आता मी बुबू गर्ल ठेवणार आहे.
नुसतं आपले ए डेबी डेबी माझी बुब्बू म्हणजे मी कशी दिसते डेबी दातविचकी. आणि काय ते काय कपडे आणि काय ते दागिने काय घातलेत आणि इतकं म्हणजे ते येतो कुठून यांच्यामध्ये कॉन्फिडन्स, मला हाच मोठा प्रश्न पडला. आणि मला ना कोणी पण आहे ना कॉमेंट करू नका, मी आधीच सांगते. हां, इतकं जर तुमच्यावरनं डांगीत दम आहे ना तिथे जाऊन कमेंट करा आणि बोला जरा काय घाण तो अवतार करून फिरत असते ती. म्हणजे ना खरंच इतका वाईट अवतार होता ना तो बड्डेला. आणि काय त्या अवतारात ही आहे भुरगेची संस्कारी सून. शी घाण काय ते अवतार आणि काय ते असा मधूनच पदर काढायचा आणि त्याच्यावर ते कुठले दागिने घातलेले. आणि तुम्हाला पाहिजे असेल तर मी लिंक देते ना, तुम्ही बघा तिकडे कसं तुम्हाला वाटते. खूप छान आहेत, खूप छान कलेक्शन आहे यांचं आणि खूपच तुम्हाला खूप आवडणार. आणि तुम्ही नक्की एकदा चेकआउट करा. तुम्हाला मला माहिती आहे की बघा मी असं ना मला काहीतरी पाहिजे होतं, असं वेगळं पाहिजे होतं, नेहमीसारखं नको होतं मला, असं काहीतरी म्हणजे इंडो वेस्टर्न असं पाहिजे होतं. आणि ढबीला ना असं प्रॉपर इंडियन असं काहीतरी पाहिजे होतं. तर आमच्या दोघांचंही त्यांनी एकदम परफेक्ट केलेलं आहे आणि इतकं छान केलं आहे, खूप छान. तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला इन्स्टामध्ये ID आणि इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं देते, तुम्ही चेक करा. तुम्ही नक्की त्यांचं पेज चेकआउट करा आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मागू शकता. शी आम्हाला नको असलं काय, आम्हाला तर ना घरातले हाकलून देतील आणि बोलतील की काय अवतार केलं आहे आणि काय. आमच्या घरात एक असं ध्यान आहे खरंच, असं काहीतरी विचित्रच कपडे घालत असतं आणि सगळे लोक म्हणतात की घरात काय ध्यान आहे. त्याच्यावरून मी ना हे करूच शकते इमॅजिन की हिचं तर काय ठेवत असतील घरचे. हिला असं वाटतं खूप. आणि काय त्या बाता मारत होती, बाप रे बाप, एकदम मोठ्या मोठ्या बाता की माझं करिअर आणि माझं हे. आणि मी इथेच बसते, माझ्या करिअरची सुरुवातच इथून झाली. आणि इतकं छान, आम्ही इतके ब्लेस्ड आहोत, इतक्या छान आम्हाला इतकं मस्त असं फॅमिलीसारखं समजून घेतात आणि सगळ्या गोष्टीमध्ये साथ देतात. आणि आम्हाला खरंच आम्हाला कधीच कशाचीच कमी नाही पडू दिली. आणि आम्ही खूप ब्लेस्ड आहोत. आमचे सर, आमचे मॅडम, सर नाही आहे सर म्हणजे ते सर नाहीत ॲक्च्युअली. आणि हा डुकऱ्या त्याला सर मानायलाच तयार नाही भाई. म्हणजे ह्याचं असं आहे की नाही बाबा आय एम द बॉस, मीच असं, माझा कोण सर बीर काय नाही, ते म्हणजे फ्रेंड्सच आहे, ते काय आमचे सर वगैरे नाही आहे. आणि आता आमचं काय नाही आहे, ऑफिस नाही आहे, पण फिंगर्स क्रॉस लवकरच होईल. झालं बिझनेस. डॅडी ज्याच्यामध्ये हात घालतो ना तर तो ना सोनच करतो. आमचं म्हणजे आमची बिझनेस फॅमिली आहे, सगळे बिझनेस करतात. आणि पप्पा म्हणतात काय झालं, पप्पा म्हणायचे बंद आले वाटतं. हां, 3-4 गोष्टी जे पण हात घातला माती केली ढबे डुकऱ्याने. चिखलात लोळणारा डुक्कर आहे तो, काय नाही होऊ शकत त्याच्याने. आता झालं तर आता आला परत. आमचं ऑफिस नाही आहे, ऑफिस उघडून काय करणार आहे तिथे, माशा मारणार काळा कोट घालून, हां कावळ्या. आणि ही बसणार कावळी त्याच्या बाजूला बुबुगल. काय तर म्हणे की माझं करिअर, यांचं कसलं करिअर. आणि आम्हाला हेल्प करतात, आम्हाला सांभाळून घेतात. अरे तुम्हाला सांभाळून म्हणजे तुम्ही काही कामच नाही करत, ते काम न करता तुम्हाला काही नाही बोलत आणि काय नाही. त्यांचं काय जातंय, त्यांना बरंच आहे तुम्ही नाही आलेत तर, बरंच आहे. जिथे जाता तिथं तोंड घेऊन जा, सहन करतात ते. आता आहेत म्हणून पदरी पडलेत म्हणून येतात तर या, तेवढं काहीतरी तुम्हाला थोडंफार होला हो करतात, हाय बाय आणि जाओ निकल अडेन करत असतील म्हणे सांभाळून घेतलं. आणि तो तर काय वेगळंच, काहीतरी वेगळाच, तो तर 1 नंबरचा आहे ना. कुठे पण पडत असेल चिखलामध्ये, कुठल्या पण कंडिशनमध्ये कधीही फोन करा, ते एकदम यायला तयारच असतात. कसली कंडिशन, कुठल्या पण कंडिशनमध्ये, असली कंडिशन तुझ्यावरच येत असेल कंडिशनमध्ये. योयोमध्ये पकडला गेला, या त्याच्यानंतर कुठे पडला झालं उचलायला, या कंडिशनमध्ये. कुठल्या कंडिशनमध्ये असतो आणि कुठल्या कंडिशनमध्ये याला मदत लागते ते यालाच माहिती. जरा एक्सप्लेन करो, हां ब्रीफ में बताओ, नाही तर आम्हाला वेगवेगळे अर्थ लावता येतात मग. आणि एक शब्द बोलता येत नाही, एक सेंटेन्स या माणसाला बोलता येत नाही. मी लास्ट टाइम पण बोललेली, पण खरंच ते काय ते आता ही तयार होते. आता बघा असं छानसा हिने आम्हाला फुकट मिळालेला ड्रेस घातला आहे, जसा तिला पाहिजे होता अगदी तसाच आहे, एकदम बुबुशो तसाच आहे. आणि आता ती केसाचं काय ते करते, हगारो वापरून. हगारोचं पण प्रमोशन करायचं आहे म्हणून दाखवतोय. हगारोने ती करते, कर्ली करायचे आहेत, नाहीतर या ड्रेसवर होणारच नाही. काय होणार नाही या ड्रेसवर, हाय बडबडत असतो यार, मारो खोपडीत तोड दस्त आले का. आणि हो, तो एक पॉईंट राहिला, म्हणजे तो तसा जुना व्हिडिओ झाला आता, पण तो मला मांडायचाच आहे पॉईंट. ते चिमेला बॅग आणली, बापरे काय कौतुक चिमेला बॅग. मी कधीच अशी घातली नाही ग, कधीच अशी घेतली नाही बॅग. खूपच छान, खूपच मला खूप आनंद झाला. म्हणजे काय, खूपच छान आहे, मस्तच.
अगं पण कशाला आणायची एवढं काय? अगं आई असं काय करते, आता तुझ्या मुली दोन्ही मुली लोकांना ठगवून कमवतात आणि जावयांना पण आम्ही ठगवायला घेतलंय, म्हणजे आमच्या जोडीला घेतलंय लोकांना ठगवायला, आम्ही चौघं मिळून ठगवतो. तर आता तुझ्यासाठी ठगवलेल्या पैशातनं काहीच नाही करणार असं आणि तुला माहितीये का, छोट्या जावयाने तुझ्या सगळं घेतलंय. छोटा जावई डुकऱ्या म्हणाला की हीच तू आम्हाला दुसरं काहीच नाही, हीच घ्यायची म्हणजे हीच घ्यायची. मला पण हवं होतं, मी बोलत होतो मला ब्राऊन आवडली होती मला. ए तू चुप रे, तुला काय लोमत्या गबस, काय नाही ब्राऊन बिऊन, डुकऱ्या म्हणेल तेच, डुकऱ्या. अरे मी तुझा नवरा, असं काय करते बोचमन, असं काय करते, मी लोमते. अगं घ्यायची ग, त्याच्या आवडीची घ्यायची, असं काय करते ग. ठीक आहे फनी, तू काही काळजी करू नको बाळा, तू मला घेऊन दे, तू मला इस्बेडाची घेऊन दे बरं. हां इस्बेडाची घेऊन दे मला चालली असती, इस्बेडा पण चालली असती, इस्बेडाचे वापरले आहेत मी. फनी घेऊन देईल ना, तर मला फनीला घेऊन देते. फनी तू मला इस्बेडाची ब्राऊन कलरची घेऊन दे, तुला ब्राऊन कलरची घेऊन द्यायची होती ना. वा ग वा चिमे, त्याग मूर्ती कसली ग चिमकंडी, अरे देवा. आणि राहिला प्रश्न डुकऱ्याचा, तर डुकऱ्याला बरोबर माहिती आहे की प्राडामध्ये गुच्ची घालून कसं द्यायचं ते, त्याच्यामुळे डुकऱ्याने बरोबर हीच घे काहीतरी दिसलं असणार त्याला, याडा बनवायचे धंदे म्हणून हीच घे. आणि तसंही तो गेस्टचं आता जाऊ दे, आय डोंट वॉन्ट टू टॉक अबाउट इट मच, बट तेच आहे, दॅट इज दॅट मंडळी. चौथी मे था हो गेस. एनिवेज दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. भेटू आपण उद्या वीकेंडचा वार पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय.